थांबा सर, एक मिनिट बोला ना. राहू दे एकच मिनिट फक्त कुणाला जाऊ नका. कालच खरं आम्हाला बीडच्या आपण धाराशिव येत असताना 2 गावं घ्यायची होती, परंतु रात्री खूप उशीर झाला. तुम्ही पण लोक बरोबर होता, तुम्हाला माहिती असेल. आणि उशीर झाल्यामुळे मग सकाळी आम्ही 6 वाजता सुरू केले. आज माझ्याबरोबर विजयसिंह पंडित आमदार आहेत, डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत, आमचे विक्रम काळे आहेत, आणि मग इथले आपले बीड कलेक्टर, बीड SP, बीड CO आणि बाकीचे अधिकारी. अशा पद्धतीनं सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात जातो. इथं देखील आज हेच पाहायला मिळतंय की पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी पूल जे असतात ते पाईप असणारे पूल होते ते सगळे डॅमेज झालेले आहेत, बरेचसे वाहून गेलेले आहेत. आणि मोठे उंच पूल, आर्च असणारे पूल तिथं करण्याची गरज आहे. आणि काही काही भागामध्ये राज्यमार्ग पण आता मंजूर झालेले आहेत, आणि ते जर मंजूर झालेले असले तर तिथं उंच पूल करण्याचे निर्णय आज सुदैवाने चीफ इंजिनियर PWD मराठवाडा विभागाचे पण होते, त्याच्यावर त्यांनाही सांगितलं. आणि आम्ही बऱ्याचशा भागामध्ये ज्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला थांबवलं, जिथं कुठं आमचे पाझर तलाव फुटलेत, कुठं आपल्याकडे साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत, अशा वेळेस लगेचच आमच्या प्रशासनाने मिळून काही जलसंधारणाचे, काही परिषदेचे, अशा वेगवेगळ्या अनेक शाळांच्या ह्या खराब झालेल्या आहेत. कुठे त्यांच्या भिंती असतात कंपाऊंड वॉलच्या पडलेल्या आहेत. अशा बऱ्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचे पंचनामे आजपासून सुरू केलेले आहेत. प्रति 1000 रुपये ज्यांचं अतोनात नुकसान झालं तातडीची मदत, आणि साधारण त्यांना धान्य पण आपण देतोय, घराच्या आणि बाकीच्या सगळ्या मदतीच्या बद्दल सरकार तर सकारात्मकच आहे. काल मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलं, उपमुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे. मी आणि अनेक मंत्री वेगवेगळ्यात काल पण फिरत होते, आज पण फिरत आहेत. आणि त्याच्यामुळं अडचणीमधल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठंही पुन्हा उभं करण्याच्या करता अडचण येऊ नये अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे, आणि तसं काम चाललेलं आहे. हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, आणि ज्याची माती खडून गेली त्याला 5 लाख रुपये दिले पाहिजे. आपण म्हणताय तसं ही गोष्ट खरी आहे. अनेक ठिकाणी नदीच्या कडेला ज्यांच्या जमिनी होत्या किंवा ओढ्या नाल्यांच्या किंवा उपनद्यांच्या, तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असल्यामुळं जमीन अख्खी खरडून गेलेली, तिथं काहीच तो पिकच घेऊ शकत नाही. अशा प्रकारे काल मुख्यमंत्री पण बोलले, त्याच्या आधी पण आमची चर्चा झालेली आहे. आणि आम्ही पण सरकार म्हणून ह्या विचारावर सूचना दिलेल्या आहेत की गेलेल्याबद्दलचे पण पंचनामे त्या ठिकाणी करा. साधारण ते पुन्हा जमीन पूर्वपदावर आणण्याच्या करता जो काही खर्च होणार आहे तो खर्च देण्याच्याबद्दल सरकार सकारात्मक राहील. नंबर 1. नंबर 2, ज्यांचं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्यामुळं किंवा बांध फुटल्यामुळं किंवा तलाव फुटल्यामुळं किंवा पाझर तलाव फुटल्यामुळं मातीचं म्हणजे सगळं माती मुरुम असा तो वाहून गेला, आणि विहिरी बुजल्या गेल्या. पूर्वीच्या विहिरी ज्या वेगवेगळ्या योजनांतून आपल्या शेतकऱ्या होत्या त्या बुजल्या गेलेल्या आहेत. त्यांना परत उकरून देण्याच्या करता देखील निधी द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. शक्तीपीठ आणि कुंभमेळ्याचा निधी तिकडे वळवा असं ते म्हणतात. शक्तीपीठ हे आपण तो रस्ता वेगळा, त्याला आपण पद्धतीनं पैसा कुठला वळवायचा ते राज्य सरकारची जबाबदारी आहे. आज आपल्या गृहमंत्री अमित शाह साहेब हे मुंबईमध्ये येतात. सकाळीच मला CM ऑफिसचा फोन आलेला होता की सहीनी अमित भाईंना पत्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं की अशा अशा प्रकारचं संकट तुम्ही दाखवताय, हिंदी TV चॅनल, इंग्लिश TV चॅनल दाखवतायत, आणि वस्तुस्थिती तुम्ही मनुष्यहानी झाली, जीवितहानी झालेली आहे, प्राण्यांची हानी झालेली आहे, अशा तिथं गेले आहेत. जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत. तर ह्या सगळ्यातनं
पुन्हा त्यांना उभं करायचं म्हटलं, केंद्र सरकारने पण भरीव अशा पद्धतीनं मदत करण्याची नितांत गरज आहे. एक कमिटी असती, केंद्र सरकार जसं देशाचे पंतप्रधान साहेब आहेत, परंतु वेगवेगळ्या कमिटी असतात. त्याच्यात ह्या कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः अमित शहा साहेब आहेत. त्याच्यामुळं अमित शहा साहेबांना आज ते संध्याकाळी कार्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये येत असताना आम्ही ते पत्र देतोय राज्य सरकारच्या वतीनं. आणि आहे अशा देशावर कुठल्याही राज्यात संकट आल्यानंतर अमित शहा साहेब मदत करत असतात. तशा पद्धतीनं ते मदत जाहीर करतात. मुख्यमंत्र्यांनी आणि आपण देखील पाहणी केलेली आहे. मुंबईत काही बैठकीचं आहे का या सगळ्या संदर्भात? बैठकीचं मुंबईच्या पेक्षा आम्ही पाहणी केल्यानंतर सतत ते प्रत्येक जण आपापल्या परीने सूचना देतोय. काल पण पाहणीच्या दरम्यान सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब काही सूचना तिथल्या प्रशासनाला केल्यात. स्वतः राज्याचे मंत्री हेच आहेत, त्यांनी पण काही सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत, त्यांनी पण केलेल्या आहेत. आणि काही मंत्री महोदयांनी, कृषी मंत्री असतील, इतर मंत्रीगण असतील, त्यांनी पण केलेल्या आहेत. ज्या सूचना तिथल्या माणसाला पुन्हा शेतकरी उभकता योग्य आहेत, अतिशय महत्वाचे आहेत, त्याचं पालन हे प्रशासनाकडनं केलं जाईल. आणि त्याच्यामुळं आत्ताच मी जसं सांगितलं, अमित शहा साहेब येतात त्यावेळेस सकाळीच फोन आला आणि आपण त्यांना देऊया. आणि साधारण अंदाजे एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शिवाय पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्याचे 4-5 दिवस पुढचे, त्याच्यात पण अतिवृष्टीचा संदर्भातला अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. आणि रेड अलर्ट पण त्यांनी सांगितलेलं. त्याच्यावर पण काळजी आपल्याला घ्यायची आहे. आम्ही हे सगळं अडचणीतल्या माणसाला मदत करत असताना इतर विकासाची कामं, जशी मध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही अहिल्यादेवी बीडची रेल्वे चालू केली, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो तुम्हाला 30-35 वर्ष ती मेट्रो 35-40 वर्ष अशीच प्रलंबित पडलेली होती, त्याला गती नव्हती, ती गती आम्ही दिली. आता आम्हाला विमानतळाला आम्ही राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांच्याही निरोप आले. 29 तारखेला बीडला ती टीम येते. त्याच्यामध्ये मागं सभागृहात अमरसिंह पंडित आमदारांनी मला मागणी केलेली होती की तिकडं संभाजीनगरला विमानतळ आहे, लातूरला आहे, उस्मानाबादला आहे, नांदेडला आहे, परंतु आमच्या इकडच्या भागात नाही आहे आणि त्याची गरज आहे. विमानतळाची धावपट्टीच आपण करतोय, परंतु चांगल्या पद्धतीनं उद्याच्याला बऱ्यापैकी मोठं विमान उतरायचं म्हटलं तरी उतरता येऊ शकेल अशा प्रकारची जागा ॲक्वायर घ्या. आणि त्याच्याकरता टीम उद्याच्या 29 तारखेला येते. आणि तसे निरोप मी पण दिलेले आहेत. म्हणले आम्हाला पण सूचना. दादा, तुम्ही बोलताना म्हटलं होतं की सगळं सोम, मात्र पैशांचं सोम आणता येत नाही. विरोधकांकडून आता टीका होत आहे की सोम जर आणता येत नसेल तर सरकार चालू नका. एक मिनिट हो का, मी खरं ते बोलत असतो. मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये. आणि तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो, अनेकदा आपण बोलत असताना अशा पद्धतीने सांगू, आम्ही कुठं पहिल्या मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री सांगतायत, मधलं म्हणत आहे की कुठं निधी अडचणीतल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या शेतमजुराला किंवा तिथल्या जो कोणी गरीब माणूस आहे त्याला उभं करत असताना आम्ही निधीची कमतरता पडू की नाही. आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात, त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे. मी एक बोललो, आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? आम्ही 20,000 कोटी रुपये 3-7.5 हॉस्पिटलला देतोय की नाही? आम्ही संजय गांधी निराधार आणि दिव्यांग जी काही मदत महिन्याला द्यायला पाहिजे ती देतो. त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळात, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळ आलं, अच्छा पावसाचं आलं, गारपिटीचं आलं,
तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. मी म्हणलं लगेचच एखाद्याच तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं. आम्हाला जनतेने 5 वर्षाच्या करता निवडून दिलंय. आम्ही आज सरकार चालवत नाही, अनेकदा वेगवेगळी सरकारचा आम्हाला अनुभव आहे आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करण्याकरता आमचं महायुती सरकार हे कटिबद्ध आहे. आणि आज जसं मध्ये केंद्र सरकारने पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथंही अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला, अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला आणि त्यांना पुन्हा त्याच्यातनं काही हजार कोटीची मदत झाली, तशा प्रकारे आपण आपल्याही भागाच्या करता मागतो. दादा, तुम्ही बांधावरती आहात, शेतकऱ्याला धीर देत आहे, मात्र दुसरीकडे अधिकारी हे कागदोपत्री घोडे नाचवत आहेत. त्याचं माजलगाव मधलं उदाहरण सांगतो. गंगा मसला या ठिकाणी जे रेस्क्यू केलेले काही लोक आहेत, 300 लोक, त्यांना साधी पाण्याची व्यवस्था सुद्धा तहसीलदारांना केली नाही. त्यांना फोन लावला, सांगतात तलाठी आहेत आमचे, हे आहेत. तिथल्या गावकऱ्यांना विचारलं, सिंगल कुणी भेटायला सुद्धा गेलं. तुम्ही लक्षात ऐका ना, लक्षात आणून दिलं. मी त्याची गंभीरतेने नोंद घेतोय. माझ्याबरोबर जिल्हाधिकारी आहेत. आता आपली प्रेस ताबडतोब बसल्यानंतर मी तिथला फोन लावतो, कारण मी त्या भागात आज मी बीड विधानसभा मतदारसंघ, गेवरा मतदारसंघ ह्या भागात जातो. सगळ्यांनाच वाटतं भागामध्ये त्या ठिकाणी यावं, परंतु साधारण पंकजाताई मुंडे तिथं डुप्लिकेशन व्हायला नको अशा प्रकारचा प्रयत्न आहे. परंतु मी तिथल्या तहसीलदारला ताबडतोब त्या सूचना देईल. आणि विजिट केलेलं आहे सर. गंगा मजले सांगा, तुम्ही स्वतः आलेले तिकडे. गंगा मसल्यामध्ये रात्री रियालिटी चेक केली न्यूज 18 लोकमतनं. तिथं चपात्या बनवत होत्या, पाणी सुद्धा दिलं नाही. ऐका ना, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हे केलेलं आहे आणि त्याच्यात माझी तुम्हालाही मी आभार मानेन, धन्यवाद देईल. कारण आता हे एकट्या दुकट्या सरकारचं काम नाही, आपली सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. काही गोष्टी तुमच्याही लक्षात आल्या तर तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही ताबडतोब त्याची गांभीर्याने नोंद घेऊ आणि सकारात्मक दृष्टिकोनातनं तो प्रश्न सोडू आणि हाही प्रश्न त्या ठिकाणी सोडू. आणि ह्याच्यातनं सगळ्या आमच्या इथल्या जिल्ह्यातल्या तहसीलदारांना आणि राज्याला पण मला हे पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे, हे नैसर्गिक संकट आहे, आपल्या कुटुंबात संकट आहे असं समजून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी, प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, प्रत्येक माझ्या जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी, तहसीलदारांनी, प्रांतांनी, ह्या सगळ्यांनी ही बाब गंभीरतेने घ्यावी आणि ज्यांची ज्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी. त्याच्यामध्ये कुठेही कटुता येऊन देऊ नये, कुठेही हलगर्जीपणा होऊन देऊ नये. विरोधक कुठेतरी राजकारण करतात असं वाटतंय का? नाही, मी काल पण बोललो की नेहमी अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस जे विरोधी पक्षामध्ये असतात ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. मी पण कधी काही विरोधी पक्षात होतो, परंतु मी अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटामध्ये राजकारण आणू इच्छित नाही. ताई, आम्ही रुलिंग पार्टीमध्ये आहोत, त्याच्यावर आमच्यावर जबाबदारी जास्त आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहित सगळं मंत्रिमंडळ हे काम करत आहे. प्रशासन पण त्याला आम्हाला साथ देत आहे. कुठं काही लक्षात आलं तर ताबडतोब ती गोष्ट आम्ही गंभीरतेने घेतोय. आपण जर पाहिलं जातीपातीचं राजकारणाचे कान टोचलेले आहेत, त्यांना सांगितलं जातीपातीचं राजकारण करू नका. मात्र यावेळेस बोलत असताना आपण एक आर्थिक आरक्षणासंदर्भात बोललात की कुवतीप्रमाणे आर्थिक विषयावरती देखील आरक्षण दिलं पाहिजे. ह्या संदर्भात कसं आहे, त्याच्यात मी चांगल्या भावनेने बोललो की जातीय सलोखा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहावा. मी नेहमी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढे जावं. परंतु काही घटक असाही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत, परंतु त्याच्यातला काही वर्ग आज देखील मागं राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे. आर्थिक बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं आहे आणि त्यावेळेस त्यांना मागणी करण्याचा अधिकार संविधान आणि घटनेने बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या दिलेला आहे. त्याच्यामुळं उद्याच्याला मी हे सगळं सांगत असताना अरे आम्हाला मागणीचा पण अधिकार नाही असं करून मला नाही चालत. मी शेवटी आज राज्याचा एक उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पण काही आहे ना. आणि तुम्ही बघताय की वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या करतात, परंतु राज्याच्या प्रमुखांच्या सकट आम्ही सतत सांगतो कुणाच्याही तोंडातला घास काढून न घेता, कुणाचाही त्या ठिकाणी हिसकावून न घेता
इतरांना पण कसं देता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं मार्ग काढतो. आरक्षणाच्या प्रश्नावरून दादा बीडमध्ये वर होतोय, वेगवेगळ्या घटकाकडून मागणी होती, आंदोलन केले जात आहेत, बॅनर देखील फाडले जात आहेत. मी त्याच्याच करता बाबा रेल्वेच्याही कार्यक्रमात बोललो की हे करू नका आणि त्यावेळेस लोकांनी सगळ्या बाजूच्या लोकांनी प्रतिसाद दिला टाळ्या वाजवून, तुमच्याही लक्षात. आणि आज पण हा म्हणतोय, मी आज पण एका गावामध्ये बोलत असताना तसं आव्हान केलं. आव्हान करणं आणि लोकांच्याही गोष्ट देणं हे माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी पार पाडतोय बाबा. त्याला ते वेगळ्या अर्थाने घेतलं जातं, असं म्हणतात की ते जातीचं आरक्षण नको, फक्त आर्थिक आरक्षण, अशा पद्धतीची एक चर्चा त्यानिमित्तानं सुरू आहे. एक ह्याच्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण त्या काळात काय सांगितलं होतं, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. तुम्हाला आठवत असेल, ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशांच्या करता EWS आपण इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता 10% आरक्षण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या मध्ये थोडंसं तिथं दुरुस्ती आणि दोन्ही सभागृहाची मंजुरी करून केलं ना. नाही केलं असं नाही. आपलं 52% अधिक ते 10%, 62%. आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण, ते म्हणजे ते 72%. असं त्या ठिकाणी आपलं आत्ता तरी महाराष्ट्रात चालू आहे ना. दादा, तुमच्या पक्षातल्या आमदार खासदारांनी एक निधी देण्याचं, पगार जे काही असेल ते देण्याचं ठरवलंय. ओव्हरऑल या सगळ्या याच्यात काय बाकी इतर पक्षांनी देखील या का मला माझ्या पक्षाच्या खासदारांना आमदारांना आवाहन करण्याचा अधिकार आहे. हे अशा प्रकारची सटा ज्या वेळेस महाराष्ट्रावर येतात त्यावेळेस काही राजकीय पक्ष तशा पद्धतीचा निर्णय घेतात. कुणी घ्यावा कुणी न घ्यावा हा त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं आपण कुणाला सांगू शकत नाही. ज्यांनी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटतं ते करावं. जसं काल एकनाथराव शिंदेंनी काही किट वाटले, त्यांना ते योग्य वाटलं, त्यांनी ते केलं. तेव्हा अडचणीतल्या माणसाला पुन्हा आपल्याला उभारी द्यायची आहे, आपल्याला पुन्हा त्याचा संसार व्यवस्थितपणे रांकेला लावायचा आहे, त्याची शेतीवाडी नीटपणे त्याला त्याच्यातनं मदत केला पाहिजे. ह्या आमच्या दृष्टिकोन आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतो. आपण जर पाहिलं तर गोदावरी काठी दरवर्षी पुराचा प्रश्न निर्माण होतो. त्या ठिकाणचे जे कमी उंचीचे पूल आहेत ते वारंवार गावाला, त्याबाबत काही सूचना करणार आहेत? यावेळेस जिथं 7 घटना घडलेल्या आहेत आणि तिथले रस्ते आता राज्य मार्ग झालेले आहेत, त्याच्यावर तिथं वाहतुकीचे थांबली तर पलीकडच्या 5-7-10 गावांचा 12 गावांचा संपर्क तुटतो, अलीकडचा संपर्क तुटतो. अशा ज्या जास्त गर्दीची भाग आहे त्याला पहिल्यांदा अग्रक्रम द्यायचा आम्ही ठरवलेलं आहे. कारण टप्प्याटप्प्यानी आपल्याला पुढं जायचं आहे आणि हे जात असताना जशा त्या बाबतीमध्ये आम्हाला एकंदरीत पंचनामे झाल्यानंतर संपूर्ण चित्र आमच्या समोर स्पष्ट होईल. त्याच्यातनं मग आम्ही कुठल्याला टॉप प्रायोरिटी दिली पाहिजे, कुठलं मधल्या ह्याच्यामध्ये टाकायचं, कुठलं लॉंग टर्मच्या दृष्टीने करायचं असं आम्ही ठरवू. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, काही वेळेस अशा पद्धतीच्या मागण्या करण्याचं काम विरोधक करतात, परंतु एकंदरीत त्याच्यापेक्षा अधिकचं देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. असं काल राज्याच्या प्रमुखांनी स्वतः लातूर सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही जर अधिकचं द्यायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं हा प्रश्न तिथे येत नाही. पीक विम्यामध्ये स्थानिक आपत्तीचं जे ट्रिगर आहे ते वगळण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे पीक विम्याच्या संदर्भात खूप मोठा फटका बसणार. आज ते आमच्या कानावर आले. मी ते सगळे निवेदनं घेतलेली आहेत. मी मुंबईला गेल्यानंतर रस्तोगी म्हणून कृषी सचिव आहेत आणि कृषी दत्ताभाऊ भरणे ह्या दोघांशी आणि कृषी आयुक्ताशी पण बोलून ह्याच्यातनं आम्ही वेळ पडली तर कॅबिनेटमध्ये पण चर्चा करू आणि केंद्र सरकारशी पण बोलू. अतिवृष्टीचे निकष 2023 वेगळे होते 2024ला, आता नेमके कशानुसार मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने NDRF SDRFच्या संदर्भातले नॉर्म्स वाढवलेले आहेत. वाढवलेल्या नॉर्म्स प्रमाणे पुढे आहे.
काय 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 कर्जमाफी करण्यासंदर्भात आश्वासन देऊन जर सरकार कर्जमाफी करत नसेल येत सापणे असं बजेटवर आहे. ठीक आहे, त्यांना ते शेवटी मी सांगितलं काय आपली आपली भूमिका मांडण्याचा आधार आहे. आम्ही त्याच्यातनं योग्य पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. सीएम साहेब असं म्हणाले होते की योग्य वेळेस आणि कर्जमाफी योग्य वेळ असं वाटत नाही आपल्याला. अरे सगळीच योग्य, सगळीच प्रकारची योग्य वेळ असते. त्याच्यामध्ये जर राज्याच्या प्रमुखांनी तशा सांगितलं काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. दादा, पूरग्रस्तांना निधी देण्यासाठी केंद्राकडे निधी मागणी करणार आहेत. काय पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्राकडे निधी मागितला. आजच सांगितलं ना की या देशाचे गृहमंत्री आणि ह्या कमिटीचे देश पातळीवरची जी समिती आहे डिझास्टरच्या संदर्भातली ते स्वतः आपल्या राज्यात येत आहेत. त्याच्यावर राज्य सरकारच्या वतीनं आमच्या सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना देतो. कालच सांगितलं तुम्हाला हे की काही काही भागामध्ये 5 मिलीमीटर 21 नाही सातत्याने गेल्या व्यवस्थित ती रानं पाणथळ झालेली आहेत. त्याला आम्ही चिबडाची शब्द पुन्हा म्हणाल अजित पवार चिबडाची रानं म्हणलं. अरे ते ग्रामीण भागातले काही शब्द तुम्ही पण पत्रकार मित्रांनी लक्षामध्ये घ्या आणि प्रकारे त्याच्यातून जायचं ठरवलेलं आहे. काल पण मी सांगितलं की 6 मिलीमीटरला तुम्ही त्याच्यावरच अवलंबून राहू नका. काही भागात फिर तुमच्या असेल प्रतिनिधींनी लक्षात आणून दिलं की तिथं पाऊस नाही जास्त पडला 65 एवढा, पण एवढं मोठं नदीनं पात्र केलं की जवळपास 1-1.5 किलोमीटर इकडं पाणी गेलं आणि 1.5 किलोमीटर इकडं पाणी गेलं. उद्याच्याला तुम्ही म्हणाल अरे इथं 65 मिलीमीटर पाऊस पाणी की वाहिलं आणि त्याच्यातनं जमीन किती खराब झाली हे पण आपण बघितलं पाहिजे ना. ते आता लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं तर ह्या पाण्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान आहे. त्या प्रकारे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू. चला 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 चला